हे थांब थांब थांब, असं नाही, आधीपासून बघ. सकाळी उठून मस्तपैकी असं आवरून घेतलं. आवरून घेतल्यानंतर लगेच चाललो कामावरती. कामाचं आज थंडी जास्त होती, म्हणून गरम गरम नाश्ता करूया म्हणलं. नाश्ता केल्यानंतर लगेच चहा पिला. चहा पिल्यानंतर असं भारी वाटलं का नाही, तिथून लगेच चाललो कंपनीत आल्यानंतर पहिला पंचिंग करून घेतलं आणि मोबाईल लॉकर ठेवला. कारण 9 ते 5:30 आपल्या कंपनीत मोबाईल आला नव्हता. 5:30 नंतर लगेच चाललो गावाला, कारण गावावर मित्रांचा फोन आला होता, आपला देव दिवाळीला जायचं आहे. तुम्ही म्हणा देव दिवाळी काय विषय, चल दाखवतो. त्याआधी घरी आलो, फ्रेश झालो. तिथून आम्ही चाललो लगेच देव दिवाळी बघण्यासाठी. ही दोघं तर फुल पॅक होऊन आली होती, कारण थंडी तशी होती हो, ओळखत पण नव्हती. ते बघा, इथं आल्यानंतर डेकोरेशन बघितलं हो, कडकच झालं, कारण आपल्या मोठ्या भावनच केलं म्हणलं, विषयच नाही. मंदिराचे दर्शन वगैरे घेतले आणि थोडे सिनेमॅटिक व्हिडिओ करूया म्हणलो. आता तुम्ही म्हणा एवढं पब्लिक कसं काय म्हणजे कोल्हापूरचा ऑर्केस्ट्रा होता, तो पण झणकार. ऑर्केस्ट्रा चालू व्हायच्या आधी स्टेजवर नारळ फोडला आणि ऑर्केस्ट्रा चालू असं गणपतीच्या गाण्यानं झाला. आणि ऑर्केस्ट्रा म्हटलं पोरं का बसते, सुट्टी देतून तिथं लागली धिंगाणा करायला. वैभव तर लयच मागणं झाला होता. हे बघा, अशी 4-5 गाणी बघितली आम्ही आणि लगेच परत जायचं म्हणलो, कारण पहाटेची 3 कधी वाजली माहितीच नाही मला. आणि लगेच आम्ही परत निघालो. व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की.